श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त जळगाव शहरातील महाराणा प्रताप सिंग यांच्या स्मारकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापर्यंत यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे मूक पदयात्रेचे आयोजन यावेळी करण्यात आले होते। जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदान येथे छत्रपती संभाजी महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली असून आजच्या तरुणाईंनी त्यांच्या विचारावर चालावे यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे गेल्या 40 दिवसापासून हा बलिदान मास शहरात विविध ठिकाणी पाडण्यात आला होता। आज या मूक पदयात्रेने छत्रपती संभाजी महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत बलिदान मासचा समारोप यावेळी करण्यात आला। या संदर्भात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख आकाश फडे यांनी या संदर्भातली माहिती आज दिनांक 18 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता दिली आहे। मणिधर्मवीर फुटले स्वनेत्र तुटले जरी बशीर दुर्दांत दाक ज्वलंत समाज व्हावा म्हणून व्रत धरूया शिव शिव छावा जिरण्यास प्राण उठला जरी कृतांत संभाजी धर्म जगले जडत्या रणांत सूर्याहुनी अतिदाक धर्म भक्ती पुरण्यास नित्य धरूया शिवपुत्र चित्ती राष्ट्रात धर्म जनुहा शरीरात प्राण ही निर्मुहिंद हृदयी अतितीव्र दान संभाजी छत्रपती म्लेच्छपदार्थ लढले धर्मार्थ देह तेजुनी ध्वजरूप झाले हिंदू म्हणून जगण्या तव वृत्ती देई सिंहासमान जगण्या तव तेज देई शिवपुत्र घ्याल उर्जे जरी धैर्य मर्म मारू निमलेंच वगे रनिरक्षु धर्म मूक पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मास 1 महिना पाडला गेल्यानंतर आज मूक पदयात्रा आयोजित करण्यात आली होती। काय सांगा? फाल्गुन वद्य प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या म्हणजेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना त्या औरंगजेबाने छळछळ करून जे काही मारलं त्या संभाजी महाराजांची पुण्यतिथी एक दिवस साजरी करून होणार नाही। तर संभाजी महाराजांना झालेल्या यातना त्या 30 दिवसाच्या होत्या। 30व्या दिवशी संभाजी महाराजांच्या पायापासून डोक्यापर्यंत तुकडे करून त्या वडबुद्रुकला फेकून दिलेले होते। त्या अशा परिस्थितीत त्यांना ना अग्निडाग दिला गेला होता ना काहीच नाही। त्यावेळी ती त्यांची न निघालेल्या अंत्ययात्रेच्या स्वरूपात आज मूक पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं या बलिदान मासाच्या समारोपानिमित्त। हा बलिदान मास आज जळगाव शहरामध्ये 70 ठिकाणी म्हणजे 70 ठिकाणच्या केंद्रांवरती सुरू होता। रोज संभाजी महाराजांना श्लोक म्हणून आदरांजली वाहण्याचं कार्य जळगावातले सगळे समस्त धारकरी व गल्लीतले किंवा ज्या परिसरातले लोक संभाजी महाराजांना नित्य आदरांजली वाहण्यासाठी जमत होते। त्या माध्यमातून संभाजी महाराजांना रोज नित्य आदरांजली 30 दिवस या जळगाव शहरात वाहण्यात येत होती। आज त्याचा शेवटचा दिवस होता। तो मूक पदयात्रेच्या माध्यमातून आज त्या बलिदान मासाचा समारोप झालेला आहे। माझं नाव आकाश गजानन फडे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, जळगाव जिल्हा प्रमुख।